येत्या 27 तारखेला अंतरवाली सोडून 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन चालू होणार आहे। आझाद मैदानातील आंदोलनाआधीच लाखो मराठा बांधवांची नवी मुंबईत मुक्काम असा दिसून येत आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या 27 तारखेला अंतरवाली सोडून 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत। त्याआधी 28 ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता दिसून येत आहे। त्यामध्ये गणपती सुद्धा याच काळात आले आहे। त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय ठाम आहे, आम्ही मागे हटणार नाही, आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ, आम्ही एकदा गेलो तर एकदा गुल्यालाच घेऊन येऊ, नाहीतर आम्ही येणारच नाही, असा त्यांचा निर्णय ठाम आहे। मराठा आरक्षणाचा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला असून पुन्हा एकदा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या 27 तारखेला अंतरवाली सोडणार असून 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे। त्याआधी 28 ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता दिसून येत आहे। मुक्कामाच्या सोयी सुविधा काटेकोर व्यवस्था करावी अशी मागणी सकल मराठा समाज नवी मुंबईतर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रविवारी 17 ऑगस्ट सकल मराठा समाजा समन्वय समितीची बैठक पार पडली। या बैठकीत आगामी आंदोलनाचा आराखडा, आंदोलनाचे मुक्काम, भोजन तसेच आरोग्य व सुरक्षेची तयारी तसेच शासन प्रशासनाला समन्वयाचा आढावा घेण्यात आला। शासनाने याआधी दिलेले आश्वासन पूर्णत्वास न गेल्याने समाज नाराज असून आरक्षणाशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। जरांगे पाटील यांची संघर्ष यात्रा म्हणजेच मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडून अंतरवाली सराटी येथून संघर्ष यात्रेला प्रारंभ करणार आहेत। अहिल्यानगर मार्गे येताना त्यांचा पहिला मुक्काम किल्ले शिवनेरी येथे राहील। त्यानंतर जुन्नर, चाकण, तळेगाव, खोपोली, पनवेल मार्गे ते 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी नवी मुंबईत दाखल होणार। या प्रवासात हजारो आंदोलनकर्ते सहभागी होणार असून मुंबई गावठाण्याआधी नवी मुंबईत लाखोंचा मुक्काम होईल असा अंदाज सकल मराठा समाजातर्फे वर्तवण्यात येत आहे। आता मनोज जरांगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहे, ते माघार घेणार नाही असं त्यांनी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं। आता एक तर आम्ही गुलाल घेऊन येऊ, नाही तर आम्ही येणारच नाही असा त्यांनी इशारा सरकारला दिला आहे। सरकारची स्पष्ट भूमिका अजून देखील समजली नाही। यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी देखील 29 ऑगस्ट पासून होणारा उपोषण यामध्ये अजून काय होईल बदल हे अजून सांगितलं नाही। जसं जसं वातावरण चालेल तसे तसे आम्ही बदल करू असं देखील त्यांनी सांगितलं आहे। मनोज जरांगे पाटील गणपतीमध्ये येणार आहे मुंबईला, त्यामध्ये पहिलेच गणपतीची गर्दी मुंबईला खूप जास्त असते, त्याचबरोबर लाखोंची संख्या आंदोलन घेऊन मुंबईला दाखल होणार आहे। त्यामुळे सरकारला थोडंफार तरी टेन्शन आलं असेल। त्यामुळे सरकार काही निर्णय अजून घेत नसल्याने मनोज जरांगे पाटील अजून शांत आहे। त्यामुळे सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा सुद्धा केली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जे काही लेटेस्ट न्यूज येतील मराठा समाजाबद्दल, अजून काही नवीन लेटेस्ट न्यूज येतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट न्यूज आपल्या चॅनलवर बघायला मिळेल, त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि तुम्ही सहभागी होणार आहात का मोर्चामध्ये ते देखील नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।